मोठी माया म्हणजे आय लव्ह यू. तुमचं कसं आम्ही नरेश्वरचे डोंगर चढलेलं आहे, आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही चढलोय, बाकीच्यांचे काम नाही. किती वाजता सांग ना. आता का 42:30 वाजले. तर गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. फायनली आपण पोहोचलोय आता पोखरामध्ये. आत्ताच उतरलोय गाडीतून, बस इकडे लागत सगळी का. तर आता आपण चाललोय आपल्या हॉटेलच्या शोधात. आता का हे गरीब 500 रुपये कॅश घेऊन जायचं. कोण नाचत सागरे हे गरीब वेळा गरीब. सगळ्याला आपलं काय गेलं चाक होते, गाडीत ठेवलं काय पंचायत कोणतं तोडून टाकलं, त्याच्यामुळे चाक तिथेच फुटून दिलं. ये देखो आता डायरेक्ट गाइस ये गरीब ट्रिप पे नाही राहना चाहिए. काय आता आपण बसलोय अल्टो 800 मध्ये डायरेक्ट 13 लाखाची. आपल्या इकडे 4-5 लाखाला भेटते, इकडे 13 लाखाला भेटते गाइस. आता आपण चाललोय आपल्या लेक साइड कडे. लेक साइड हॉटेल तिथे जातो. आता आपण हॉटेल घेणार आहे. तर गाइस आता फायनली आपण इथं पोखरामध्ये. आता आपल्याला गाईज भेटला तिथे देखील ते आता आपल्याला रूम भेटलाय. असे काय इथं स्ट्रीट आहे. आता आपण चाललोय रूम वरती. आता फायनल आपण रूम मध्ये आलोय. रूम घेतले सगळे. काय रूम बघा, रूम मध्ये 1 तास झाला ब्लॉग आता काढतो. इथं गॅलरी बिलरी. हा आम्हाला प्रोटीन पाहिजे त्यामुळे दूध शोधा लागणार आता. व्ह्यू गाईज डोंगर बिंगर आहे. आता आम्ही चाललोय खाली, इकडे खाली. गाईज फायनली आपण पडलोय हॉटेलच्या बाहेर. आता आपण चिकनान वगैरे झालेलं आहे. मस्तपैकी पावडर बिवडर. किती वाजले सांग ना, किती वाजले किती वाजले सांग ना. आता का 42:30 वाजले. तर गाईज आता जवळ ना 12-1 वाजले असेल ना. आता आमचं सगळं आवरून बिरून झालंय. आता आम्ही आलोय हॉटेलच्या बाहेर. चाललोय आम्ही जेवायला. काय आलं तिथं गाड्या बघून घ्या गाईज. गाईज आता आपण बसलो हॉटेलमध्ये. आता आम्ही जेवणार आहे. जेवण मागवलं हॉटेल बघा. गाईज फिफा वर्ल्ड कप चालू आहे. गाईज तिथं लाईव्ह बघतोय आम्ही. हा यो साहिल थंबनेल लागेल होतं तुम्हाला दोघांना. हा ओके ओके. हा बरोबर. इमानदारी आपल्या रक्तात इमानदारी. गाईस ती जी माणसं आहे ना, तिकडे जी माणसं आहे ती 3 जण, ती मराठी माणसं आहे. इंडियाची आपल्या इकडची जळगावची. गाईस फायनली गाडीमध्ये गेली. गाडीत आपण बसलोय. गाडीत बघा पंखे बिंखे डायरेक्ट. संदीप कशी गाडी? गाडी एक नंबर. डिस्को गाडी डायरेक्ट 2 4 3 पंखे. आता आम्ही बसलोय गाडीत. आता चाललोय फिरायला. काही भेटू डिस्कोडा भेटू फिरताना. आता आम्ही बसलेलो गाडीमध्ये. आता आम्ही चाललेलो फिरण्यासाठी. आता बघू शकता आम्ही AC पण लावलेलं आहे. ते काय बोलते गाईज याला इन्सर्ट करा. हे फालतू बोलते खोपले. गाईज फायनली आपण ट्रेक चालू केलाय. खडी डायरेक्ट आता आलोय आमचे फाटणार आहे. गाईज आता चढून आम्ही वरती आलोय. तर गाईज आता आपण आलोय वरती. व्ह्यू बघा तुम्ही. डायरेक्ट टॉपचा विषय डायरेक्ट व्ह्यू बघून घ्या. नेपाळ ऑन टॉप. नाही नेपाळवर टॉप. नेपाळच्या टॉपवर आहे आम्ही. तर गाईज आता आपण आलोय इथं मंदिरापाशी, देवापाशी. बघून घ्या तुम्ही. पण येऊ नका, लय फाटते. पण येऊ नका. काय बरं, जर आले तर गाडी बरोबर येऊ नका. कारण वर जर आले डायरेक्ट संपलं. लय एवढं नाही का चढायला, थोडेसे पण जरा ते चढायलाच. आता आम्ही कसं असं चढाई अख्खी. आमचं कसं आम्ही नरेश्वरचे डोंगर चढलेलं आहे, आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही चढलोय, बाकीच्यांचे काम नाही. ही बी आली बघा. काहीच कसं आहे, 1 नंबर ना. डायरेक्ट फाटली. तर गाईज आता आपण आलो इथंच आहे त्या मूर्तीच्या माग. आता इथून व्ह्यू बघा.
भारी व्ह्यू आहे सगळा एक नंबर. नदी बिदी नेमकं नदी आहे का तलाव आहे काय काळा बी. नदी बी चालली तलाव बी शेती बी चालू आहे तिथे. तिकडे बी डोंगर आहे सगळीकडे डोंगर डोंगर आहे. आता आभाळ आलाय जरा. यांचा फोटोशूट चाललाय. काय आता दर्शन बिर्शन सगळं झालंय. आता आपण चाललोय परत दुसऱ्या स्पॉटला. आता गाडी तिकडं तिकडं जाणार गाडी पासून परत दुसऱ्या स्पॉटला. काय आता आपण आलोय दुसऱ्या स्पॉटला. बमदीगड शिवाष्टाच्या होता मागचा. आत्ता ते गुप्तेश्वर महादेव हे बघून घ्या. असं आहे असा विषय सगळा. सागर कसं आहे व्यवस्थित ना. इथं गुफा आहे खाली महादेवाची. सगळं असं गुफा गुफा आहे. आता इथं हे बघून घ्या. महादेवांवर अभिषेक होतोय काहीच. महादेव कोणतं काय नाही. काहीच तिकीट बिकीट घेतलं एंट्री विंट्री झाली आमची. आता हे बघून घ्या इथं असा विषय. हा खाली गुफा आहे काहीच. इंटरनेटवर म्हणतात पाताळ लोक पाताळ लोक. आता बघू आता काय पाताळ लोक काहीच हे असे सगळा विषय. तर खाली गुफा आहे सगळ्या काहीच. आता आम्ही चाललोय गुफेच्या खाली. आता आम्ही आलोय गुफेत. अशी गुफा आहे सगळी बघा. आपले 2 शूटर येते 2 शूटर पुढे. सगळं वल्ल आहे खाली काहीच. जन्नत 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 आहे इकडे सगळं फिरायला भारी. अंदर की दुनिया सगळी गुफा आहे काहीच. गुफेत पाणी पडते सगळं वरून तिकडं पाणी. हा गाईज शिव आणि पार्वती हे इथं बसलेले आहेत बघा. त्यांचं दर्शन घ्या. ते गुफेमध्ये बसलेले आहेत. असं काहीतरी यांची स्टोरी आहे. एवढी स्टोरी मला माहित नाही. त्याच्यामुळे दर्शन घ्या. गाईज आता अशी खाली गुफा आहे इथं. ही सगळी गुफा आहे खाली गाईज. अशी गुफा आहे बघा. काय दिसत नाही. इथून पाणी पडते वरती. चाललो आम्ही परत बाहेर. तुम्ही काम बघू शकता. एवढ्या खाली गेलतो घामावरून तो तुम्हाला उतराय चढायला लागते सारखं. आणि जरा गरम होते बाहेर. तर बघा हे असं आहे सगळं. गणपती बाप्पा मोरया. आमचे गुप्तेश्वर आता झाले. आता आम्ही जाणार सारंगकोटला. तुम्हाला दाखवतो. आईस्क्रीम खाते आम्ही. थंड होते. हर्षदने घेतला कोण आम्ही घेतला दबडी. मोठी माया म्हणजे आय लव्ह यू. कोण खाऊन जाणार आम्ही आईस्क्रीम खातो. नेपाळी लग्न दिसलं बघा. नेपाळी लग्न असं असते. लग्न नाही म्हातारी कच काय आली वाटतं. त्यामुळे त्याचं काय कार्यक्रम हाऊस माऊस करते म्हातारीची. काही सांग साईल सांग. काही तिची पूजा आहे ना पूजा जी डंगरी म्हणजे जी आजी तिचं वय झाले 84 कंप्लीट. 85 वय चालू तिथं. म्हणून नेपाळीमध्ये पूजा करते अशी. अशी प्रथा इथं. इथं प्रथा आहे. जेव्हा माझं 85 वजन होणार तेव्हा माझी पूजा. वजन नाही वय 85 वय होणार तेव्हा माझी पण असं पूजा करणार. खाऊन आता इथं आता आपण जाणार आहे डायरेक्ट सारंगकोटला. सारंगकोटला काय आता आपण पोचलोय इथं. इथं आता वर जायची चढून. काय नाव सारंगकोट मध्ये. आता आपण चढतोय वरती. इथं गणपतीची मूर्ती. इथं चाललोय गाईज. दमलोय पण आलोय डायरेक्ट बाप्पांक. आता इथं दर्शन घेणार. जा डायरेक्ट लेक मध्ये उडी टाकायला. प्यावा लेक मध्ये बोटिंग करायला. साईल तिकडे बसला डायरेक्ट. दमलाले हे बघून घ्या. तर गाईज आता आलोय आम्ही इथं. बघून घ्या इथं कुंड आहेत कितीतरी. आपण चहा प्यायला नाही याचं बघ. आईला सागरने बॅकरच नाही पाहिला बघू. आई शपथ सागर बॅकरच. आता आपण इथं फिरतोय पोखरामध्ये. आता आम्ही जरा उद्याचं नियोजन लावतोय कारण आम्हाला जायचे मुक्तीनाथला. आता आम्ही टुरिस्टवाले धरतोय आणि त्यांना विचारू त्यांच्याकडून तिकीट बुक करतोय. कोटेशन काढून घेतोय किती काय लागेल किती काय नाही. एकाने 25,000 सांगितलं. एकाने 15,000 सांगितले. आता अजून शोधते. अजून 10वाला धरणार आहे. 10वाला धरणार आहे आणि त्याला बुक करून टाकणार आहे. आता फिरतोय बघा नाईट लाईफ अशी. अजून टाइम नाईट लाईफ 10 नंतर सकाळ उगवत. 10 नंतर ही जागे होत्यात. कालवा करतात.